Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. Terminology used in sampling. Okay, जसं की आपण सॅम्पलिंग काय आहे हे लर्न केलं शॉर्ट मध्ये सॅम्पलिंगचे फीचर बघितले. त्याचबरोबर सॅम्पलिंग मध्ये ज्या टर्मिनॉलॉजी यूज करतात त्या काय आहेत हे क्लिअर होणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. सो स्टार्ट करूया आपण वन बाय वन. फर्स्ट इज अ पॉप्युलेशन. Population is the collection of elements on which you are required to the analyze and draw a conclusion. जसं की आपण बघितलं होतं पॉप्युलेशन म्हणजे काय तर आपलं ओव्हरऑल इंडियाचं पॉप्युलेशन आपण कन्सिडर करतो का हो नाही. तर पॉप्युलेशन मध्ये आपण काय करणार आहोत एलिमेंट. ओके दॅट मीन्स अवर स्टडी एरिया. थोडक्यात काय शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं आहे अवर स्टडी एरिया. तो जो एरिया आहे हा तुमचा एंटायर पॉप्युलेशन असेल. या सगळ्या पॉप्युलेशन मधून आपण काय करतो सगळ्याचा स्टडी करणं पॉसिबल आहे का नाही. दॅट मीन्स हिअर वी चूज द सॅम्पलिंग मेथड. आणि मग ह्या पॉप्युलेशन मधून तुम्ही काही नंबर ऑफ रिस्पॉन्डंट सिलेक्ट करताय त्याचा स्टडी करताय. द रिझल्ट इज ऍप्लिकेबल टू एंटायर पॉप्युलेशन. ओके हे आपण थोडक्यात लर्न केलं होतं. तर द पॉप्युलेशन इन्क्लुड्स ऑल द आयटम. The population includes all the items under consideration for the particular case study and is usually very large. Population हे कसं असणार आहे very large असेल. So population is generally denoted by Greek letter word or sigma. ग्रीक लेटर मध्ये इंडिकेट केलं जातं जेव्हा तुम्ही स्टॅटिस्टिकलचं कॅल्क्युलेशन करता तेव्हा या सिग्माने तुम्ही काय करता ते इंडिकेट करता. Okay, population denoted by Greek letter sigma. Okay, in short, population म्हणजे काय लक्षात ठेवाल population means is the element or population means whole study area of the researcher. Okay, whole जो काही study area आहे study area whole study area of the researcher. Is it clear? First concept population. Yes, ma'am. Second point, unit. Each component of the population being studied is known as a unit of the population. Each component लक्षात ठेवा जे ओव्हरऑल पॉप्युलेशन आहे त्यामधला प्रत्येक कंपोनेंट जो आहे each components of the unit त्याला काय म्हणायचं आहे युनिट असं. each components of the population being studied is known as the unit of population. Some or many of these units are chosen as the sample for the further analysis and reduction. आणि ह्या सॅम्पल मधून काय करतात म्हणजे त्या पॉप्युलेशन मधून तुम्ही सॅम्पल सिलेक्ट करताय ना. फॉर एक्झाम्पल जर आपण व्हाईट बोर्ड कडे येऊ. हे काय आहे पॉप्युलेशन. ओके सो मेन्शन करते मी. ओके हे पॉप्युलेशन आहे. लक्षात आलं का हा एंटायर एरिया असणार आहे पॉप्युलेशनचा. देन ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत डिवायडेशन करणार राईट. त्याच्यामध्ये आपण काय करणार छोटे छोटे पार्ट बनवणार. सो ह्या प्रत्येक पार्ट मधून आपण काय करणार सॅम्पल सिलेक्ट करणार. स्क्रीन दिसतीये तुम्हाला. हे आपण काय केले सगळे युनिट झाले तुमचे. ओके दॅट मीन्स हा फर्स्ट युनिट सेकंड युनिट थर्ड युनिट फोर्थ युनिट. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am.
मॅम. ओके. सो ह्यातला हा जो एक पार्ट आहे त्याला आपण युनिट म्हणू शकतो. सो आता ह्या युनिट मधून, ह्या प्रत्येक युनिट मधून सुद्धा आपण काय करतो, थोडे 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 सॅम्पल सिलेक्ट करतो. फॉर एक्झाम्पल आता ह्या एरियामध्ये 1000 कस्टमर असतील तर ह्यामध्ये पण आपण फ्यू सॅम्पल सिलेक्ट करणार आहे ना. युनिट मधून पण आपण फ्यू सॅम्पल सिलेक्ट करू. हा ओव्हरऑल पॉप्युलेशन झाला, हे पार्ट आहे त्याला युनिट असं म्हणू शकतो. पुढे जाऊया आपण. हो, सो क्लिअर झाला असेल. सो सम ऑर मेनी ऑफ दिस युनिट आर चूजन ऍज द सॅम्पल. मग तुम्ही ह्या युनिट मधून काय करता तर सॅम्पल सिलेक्ट करता. ओके, फॉर अ अनालिसिस. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे स्ट्रॅटा. ओके, स्ट्रॅटा काय आहे बघा. द सेक्शन ऑफ द पॉप्युलेशन चूजन बाय टेकिंग मोर ऑर लेस homogeneous unit together is called the stratum, and the plural from the stratum is called strata. So item are classified into strata during the stratified sampling method. So stratified sampling एक मेथड आहे ज्यामधून आपण सॅम्पल सिलेक्ट करतो. पण फॉर एक्झाम्पल जसं आता बघितलं आपण एक पॉप्युलेशनचा एक राऊंड काढला आपण आहे ना, त्याच्यामध्ये डिवायडेशन केली. तर सपोज या डिवायडेशन मध्ये सुद्धा त्यातले 3 ते 4 पार्ट असे आहेत जे सेम काय करतायत तर कॅरेक्टरिस्टिक इंडिकेट करतात. दॅट मीन होमोजिनियस कॅरेक्टरी इंडिकेट बाय 3 or 2 पॅरामीटर म्हणू आपण, किंवा जे काही युनिट आहेत जे होमोजिनियस असायला हवेत. म्हणजे त्यामधून आपण काय करणार मग सॅम्पल हे सिलेक्ट करणार. सो द सेक्शन ऑफ द पॉप्युलेशन चूजन बाय टेकिंग मोर ऑर लेस होमोजिनियस युनिट टुगेदर इज कॉल्ड स्ट्रॅटा. एक छोटे 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 ग्रुप आहेत, त्या प्रत्येकातून आपण काय केलेले आहेत सॅम्पल हे सिलेक्ट केलेले आहे. परत येऊया आपण. सो काय केलं आपण, पुढे या परत. सपोज हा हरणीचा एरिया आहे, हा दापोलीचा आहे, हा दाभोळचा आहे. पण हे सगळे कॅरेक्टरिस्टिक इंडिकेट करतात है ना. हा काय करेल, हा याचं कॅरेक्टरिस्टिक इंडिकेट करेल. लक्षात येत आहे. हा याचं इंडिकेट करेल आणि हा याचं इंडिकेट करेल. आपण काय करणार, याच्यातून 4 सॅम्पल सॉरी सो याच्यातून 4 घेतले आपण, नाही याच्यातून 4 घेणार आणि याच्यातून घेणार. पण हे जे 4 आहेत ते काय करतात, याचे कॅरेक्टरिस्टिक इंडिकेट करतात. सो दिस इज कॉल्ड द स्ट्रॅटा. आर यू गेटिंग माय पॉइंट? आर यू गेटिंग माय पॉइंट? काही कन्फ्युजन असेल तर विचारू शकता. लक्षात येतोय का? आता सपोज हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे. हा ए आणि बी हा ह्याचे कॅरेक्टरिस्टिक सेम असतील असं नाही. फक्त हा जो राऊंड आहे याच्यामधून जे आपण सिलेक्ट करणार आहोत त्याचे ह्या ओव्हरऑल राऊंडचे किंवा या एरियाचे कॅरेक्टरिस्टिक हे सेम असतात, होमोजिनियस असतात. हा आपण सेकंड स्ट्रॅटा केला, हा थर्ड स्ट्रॅटा केला. हे स्ट्रॅटा 1, स्ट्रॅटा 2, स्ट्रॅटा 3 असं म्हणू शकतो. मग यामधून आपण सॅम्पल हे काय करतो तर सिलेक्ट करतो. क्लिअर? Yes. ओके. पुढे जाऊया आपण. सॅम्पल फ्रेम. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट पॉइंट आहे सॅम्पल फ्रेम. द कलेक्शन ऑफ द एलिमेंट फ्रॉम विच यू विल बी ड्रॉइंग सॅम्पल इज नोन ॲज द सॅम्पल फ्रेम. आता तुम्ही त्या ओव्हरऑल एरिया मधून, फॉर एक्झाम्पल हियर वी सिलेक्ट द 5 नंबर ऑफ स्टुडंट, 5 नंबर ऑफ स्टुडंट. या 5 नंबरला काय म्हटलेलं आहे, सॅम्पल फ्रेम. ओके, म्हणजे जो आकडा आहे, जो काही नंबर ऑफ स्टुडंट आहे किंवा नंबर ऑफ रिस्पॉन्डंट आहे त्याला. सो द कलेक्शन ऑफ द एलिमेंट फ्रॉम विच यू विल बी ड्रॉ
will withdraw sample. जितके किती ड्रॉ केलेले आहे ते असणार आहे तुमचं सॅम्पल फ्रेम. सो सॅम्पल फ्रेम कॅन बी सीन ॲज अ पॉप्युलेशन or as a part of the population in a same case. जे सॅम्पल हे आपण दुसरे कुठून घेणार आहोत का? नाही, तर त्या पॉप्युलेशन मधून सिलेक्ट करणार आहोत. सॅम्पल फ्रेम मस्ट बी सिग्निफिकंटली लार्जर than the sample size to obtain higher level of accuracy in our result. Okay, in our result. So the sample frame must be representative of the whole population. सो जे तुम्ही सॅम्पल फ्रेम घेणार आहात हे काय करणार आहे तर ओव्हरऑल एरियाला ओव्हरऑल पॉप्युलेशनला रिप्रेझेंट करेल. नेक्स्ट सॅम्पल. सो छोटे छोटेच फक्त त्यामध्ये मायनर हे आहेत बघा, मिनिंग मध्ये चेंज आहेत. बाकी आपण ओव्हरऑल पॉप्युलेशन मधूनच ह्या गोष्टी काय करणार आहोत तर सिलेक्ट करणार आहोत. द आयटम टेकन फ्रॉम द पॉप्युलेशन फॉर अनालिसिस फॉर डिडक्टिव्ह ऑफ हायपोथेसिस और अरायव्हिंग ॲट द कन्क्लुजन आर सॅम्पल. So this can be chosen by various way, that is probability sampling and non-probability sampling. ठीक आहे, आपण सॅम्पल त्या पॉप्युलेशन मधून सिलेक्ट करणार. यासाठी काही मेथड आहेत, मग जसं सांगितलं स्ट्रॅटा आहे, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग आहे, सिंपल रँडम आहे, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग आहे, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आहे. ओके, हे आपण थोडंसं डिटेल नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघणारच आहोत. मेथड्स ऑफ सॅम्पलिंग. फक्त सॅम्पल म्हणजे काय? हियर वी सिलेक्ट द फ्यू नंबर ऑफ रिस्पॉन्डंट फ्रॉम अवर डेटा अनालिसिस. ओके, the result is applicable to whole population. असं सिंपल म्हटलं तरी चालेल. Then sample size. The size of total sample to be taken constitute the sample size. Sample size म्हणजे काय म्हटलं? फॉर एक्झाम्पल आपण 5 घेतली, हा त्या नंबरला सॅम्पल फ्रेम म्हणतो, ते सॅम्पल साईज पण म्हणू शकतो. सॅम्पल साईज हे तुमच्या ओव्हरऑल पॉप्युलेशन वरती डिपेंड्स असते. काय सांगितले बघा पुढे? दिस इज द कलेक्शन ऑफ ऑल द सॅम्पल टेकन. सॅम्पल साइज कॅन व्हेरी लाईक साइज ऑफ द पॉप्युलेशन, व्हेरिएबिलिटी ऑफ द पॉप्युलेशन अँड रिक्वायर्ड लेवल ऑफ अॅक्युरसी. जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरला पण सांगितलं की सॅम्पल तुम्ही किती सिलेक्ट करताय त्याच्यावरती तुमची अॅक्युरसी डिपेंडेबल असेल रिझल्ट, है ना. दॅट मीन्स हियर वी द रिझल्ट इज ऍप्लिकेबल टू एंटायर पॉप्युलेशन. आपण लास्ट एक्झाम्पल दिलं, एका स्टुडंटनी त्याचे टीचर फक्त कन्सिडर केले ऍज अ सॅम्पल म्हणून आणि त्याचा रिझल्ट सगळीकडे अप्लाय केला. सो दिस इज नॉट अ गुड सॅम्पलिंग, राईट ना. म्हणजे लेवल ऑफ अॅक्युरसी जर तुम्हाला हवी असेल, दॅट मीन्स वी चूज द हाय नंबर ऑफ सॅम्पल. हाय म्हणजे पॉप्युलेशन सगळंच नाही घ्यायचंय, पॉप्युलेशन मध्ये सिलेक्ट करा. पण जसं सांगितलं की आपण काय आहे 100 आहे पॉप्युलेशन, तर मिनिमम तुम्ही काय करा 25 घ्या, है ना. 25 तुम्ही कन्सिडर करा. दॅट मीन्स सॅम्पल 30 सिलेक्ट करा, 40 सिलेक्ट करा, दिस इज अ गुड सॅम्पल, है ना. 50 सिलेक्ट करा, 50%, दिस इज द गुड सॅम्पल. सो सॅम्पल साइज इज व्हेरी इम्पॉर्टंट रोल, प्लेइंग रोल फॉर अ इफेक्टिव्ह रिझल्ट of the researcher. Okay, next is a generalizing. The process of making an opinion or overall view of the specific group by investigating and analyzing some of the evidence is known as the generalization. काय सांगायचं आहे बघा? The process of making an opinion or overall view. जसं की म्हणतो आपण या सॅम्पलिंगचा रिझल्ट आपण सगळीकडे देणार आहोत, म्हणजेच काय करतो आपण? जनरलाइज करतो. तुमचा रिझल्ट काय करणार आपण? जनरलाइज करणार. So the process of making an opinion or overall view on specific group by investigating and analyzing some of the evidence is known as generalizing. Generalizing enable to use the result obtained from the study of the situation into the other similar situation. लक्षात येतंय का? म्हणजे जसं आपण सांगितलं होतं की फॉर एक्झाम्पल जर मी दापोलीचा स्टडी करतेय, तर तो रिझल्ट फक्त दापोलीसाठी मर्यादित असता कामा नये. तुमचा रिझल्ट हा जनरलाइज असायला हवा, तुमचे सॅम्पल हे जनरलाइज असायला हवे. फॉर एक्झाम्पल मी कस्टमर सॅटिस्फॅक्शन फाइंड आउट करते, तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा रिस्ट्रिक्टेड एरिया नको. तुमचा रिझल्ट हा जनरलाइज असायला हवा, कारण प्रत्येक सिच्युएशन मध्ये मी तो रिझल्ट अप्लाय करू शकते. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Good. Next, sampling error.
The error that occurs because the sample are not the true representative of the population is known as the sample error. है ना? म्हणजे काय सांगायचं आहे, त्या पॉप्युलेशन जे सॅम्पल तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत हेच सॅम्पल तुम्ही रॉंग सिलेक्ट केले. जर रॉंग सिलेक्ट केले तर एरर झाला ना. म्हणजेच काय म्हणतो आपण, द एरर दॅट ऑकर बिकॉज द सॅम्पल आर नॉट ट्रूली रिप्रेझेंटेड. तुमच्या सॅम्पलने रिझल्टच नाही प्रॉपर दिला तर त्याला सॅम्पलिंग एरर म्हणतो. ओके, म्हणजे तुम्हाला घ्यायचे होते चिल्ड्रन पण तुम्ही घेतलेत युथ, तर तुमचा रिझल्ट अप्लाय होईल का हो? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल चिल्ड्रन आहेत आणि तुम्ही घेतलेत सिनियर सिटीजन, तुम्ही काय म्हणाल मग काही याचा रिझल्ट याला सुद्धा अप्लाय होतो नाही. जो सॅम्पल एरिया आहे, सॅम्पल सिलेक्शन आहे, पॉप्युलेशन आहे, हे तेच आहे ना. हे जर नसेल तर त्याला एरर म्हणतो. एरर लक्षात आलं का? थोडक्यात लक्षात ठेवा, सॅम्पल आर नॉट द ट्रू रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पॉप्युलेशन इज नोन ॲज द सॅम्पलिंग एरर. ओव्हर सॅम्पलिंग, ओव्हर सॅम्पलिंग, सॅम्पल हे ओव्हर सुद्धा घ्यायचे नाही. ओके, रिपीटेटिव्ह सुद्धा घ्यायचे नाही. काय सांगायचंय बघूया ओव्हर सॅम्पलिंग. द रिपीटेशन in taking a sample multiple times is known as oversampling. ओके, म्हणजेच तुम्ही काय केलेले आहे, तेच सॅम्पल, म्हणजे मला फक्त दाखवायचंय की मी ओव्हरऑल पॉप्युलेशन मधून काय केले, 30% 40% मी सॅम्पल हे सिलेक्ट केले. ओके, पण तेच मी 40% पुढे पुढे तेच दाखवत गेले, दॅट मीन्स रिपीटेटिव्ह. ओके, द रिपीटेशन इन द टेकिंग सॅम्पल और मल्टिपल टाइम, तेच सॅम्पल घेतले. फॉर एक्झाम्पल हे 5 घेतले, हेच 5 तुम्ही काय केलं, परत वाढवलं. फॉर एक्झाम्पल ह्या 5चेच काय आहेत रिझल्ट ऍप्लिकेबल टू देन नेक्स्ट 10 रिस्पॉन्डर, तर तुमचा रिझल्ट सुद्धा तिथे रॉंग येऊ शकतो. ओके, सो दिस इज द ओव्हर सॅम्पलिंग. इज इट क्लिअर क्वेश्चन? येस मॅम. ओके, सो व्हाईट बोर्ड वरती जायचंय की नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करायचं? कॉन्सेप्ट रिवाइज करायचे, बोला पटापट. पुढचा क्वेश्चन घ्या मॅम. ओके, चला नेक्स्ट. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ सॅम्पलिंग? सो सॅम्पलिंगचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा. Sampling may be defined as the procedure in which sample is selected from the individual or the group of people of certain kind of research purpose. In sampling, the population is divided into the number of part. It's called the sampling. म्हणजे हे सॅम्पल आहे. फॉर एक्झाम्पल हे पॉप्युलेशन आहे सगळं 1 to 12 आणि यामधून आपण हे काय केले, सिलेक्ट केले. सो दिस इज द सॅम्पल. फर्स्ट, low cost of sampling. If data were to be collected from the entire population, the cost will be quite high. A sample is small proportion of the population, so the cost will be lower if the data is collected from the sample of population, which is the big advantages. Okay, कारण सॅम्पलिंग ही अशी मेथड आहे जिथे आपला टाइम, कॉस्ट, एनर्जी सगळीच काय होणार आहे तर सेव्ह होणार आहे. Okay, that means low cost of sampling. Here we select the few number of respondent or few sample. That is why here our reduce time, cost, energy, etc. Second point, less time consuming in sampling. Less time consuming. Use of sampling take less time also. It consume less time that census technique. Census technique ने आपण काय करतो, काही मेथड्स यूज करतो, त्यामुळे नक्कीच आपला टाइम इथे सेव्ह होणार आहे. टॅब्युलेशन आहे, अनालिसिस आहे, एक्सेट्रा. So taken much less time in the case of the sample than the case of population. Scope of sampling is high. The investigator is concerned with the generalization of data, so study the whole population in order to arrive the generalization. Okay, जसे की आपण सांगितलं, स्कोप सॅम्पलिंगचा जास्त का आहे हो, हाय आहे, कारण ह्याचे जे रिझल्ट आहेत हे कसे आहेत तर जनरलाइज आहेत, हे लक्षात ठेवा. arrive at a generalization. Okay, जनरल आपण तो रिझल्ट सगळीकडे अप्लाय करू शकतो. Then accuracy of the data is high. Accuracy ही कशावरती डिपेंड असेल, तुमच्या सॅम्पल वरती डिपेंड आहे. जर तुम्ही here we select the true sample, those are representative to whole population.
ऍज द रिझल्ट द अॅक्युरसी ऑफ डेटा इज पॉसिबल. ओके, तरच तुमचा डेटा अॅक्युरसी हा बघायला मिळेल. जर ट्रुली रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल नसेल तर अॅक्युरसी ऑफ डेटा बघायला मिळेल का? नाही. त्यामुळे काय सांगायचं आहे इथे, द अॅक्युरसी ऑफ डेटा इज डिपेंड्स ऑन ट्रुली रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल. तुमचे सॅम्पल हे ट्रुली रिप्रेझेंटेटिव्ह असणे महत्वाचे. देन ऑर्गनायझेशन ऑफ कन्व्हिनियन्स. आपल्या कन्व्हिनियंट प्रमाणे आपण काय करतो, सॅम्पल हे सिलेक्ट करतो है ना. सो दिस इज व्हेरी कन्व्हिनियंट मेथड फॉर द रिसर्च और ऑर्गनायझेशन. Organizing, okay, organizing of convenience. So organizational problem involved in the sampling are very few, since sample of small size, vast facility are not required. So sampling is therefore economical in respect of resources. So study of the sampling involve less space and equipment. Obviously आपण म्हणू शकतो की जिथे आपण एंटायर पॉप्युलेशनचा स्टडी करणे इट्स प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल, राईट ना. सो अशा वेळी आपण सॅम्पलिंग मेथड ऍज पर अवर कन्व्हिनियन्स हिअर वी सिलेक्ट फॉर एक्झाम्पल नंबर ऑफ रिस्पॉन्डंट. जसं आपण सांगितलं दापोलीतून 10 घेतले, हरणीतून 10 घेतले, दापोलीमधून 10 घेतले आणि त्याचा रिझल्ट त्या त्या एरियाला आपण अप्लाय केला. म्हणजेच काय केलं आपण, आपल्या कन्व्हिनियंट प्रमाणे आपण काय करतो, कन्व्हिनियन्स प्रमाणे सॅम्पल हे सिलेक्ट करतो. फक्त सॅम्पलिंगचा रिझल्ट हा कशावरती डिपेंड्स आहे सांगा बरं. सॅम्पलिंगचा रिझल्ट हा कशावरती डिपेंड्स असेल, ट्रुली रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल. ओके, ट्रुली रिप्रेझेंटेटिव्ह जे तुम्ही सॅम्पल घेणार आहात हे कसे असायला हवे, ट्रुली रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ होल पॉप्युलेशन. इंटेन्सिव्ह अँड एक्सक्लुसिव्ह डेटा. इन सॅम्पल स्टडीज मेजरमेंट और ऑब्झर्वेशन आर मेड ऑफ अ लिमिटेड नंबर. काय सांगायचं आहे, in sample studies the measurement or observation are made for a limited number. So intensive and explosive data are collected. म्हणजे it's like a depends on our topic. की तुम्ही जसं म्हणतो ना आपण जितके जास्तीत जास्त सॅम्पल घेऊ आपण तितकी तुम्ही अॅक्युरसी कडे जाल. जितके काय म्हणतो आपण नंबर ऑफ सॅम्पल तुम्ही कमी कराल तेवढे तुम्ही इरर कडे जास्त या है ना, सिग्निफिकंट ऑफ इरर कडे. सो इट्स अ व्हेरी डीप कॉन्सेप्ट. फक्त लक्षात ठेवा की इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह मेथड आहेत त्या तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे किंवा मेजरमेंट प्रमाणे किंवा ऑब्झर्वेशन प्रमाणे सिलेक्ट करा. सुटेबल इन लिमिटेड रिसोर्सेस. जर आपल्याकडे रिसोर्सेस हे लिमिटेड आहेत, आपल्याकडे मॅनपॉवर कमी आहे, मनी कमी आहे, टाइम कमी आहे, बॅक टाइम सॅम्पलिंग मेथड इज व्हेरी गुड मेथड फॉर रिसर्च है ना. सो ही कशी आहे तर सुटेबल इन लिमिटेड रिसोर्सेस. द रिसोर्सेस अवेलेबल विदिन अन ऑर्गनायझेशन सो मे बी लिमिटेड. सो स्टडींग द एंटायर युनिव्हर्सल इज नॉट वायबल. कारण आपण सगळीकडे जाऊन डेटा कलेक्ट करणं पॉसिबल आहे का, नाही. तर अशा वेळी सॅम्पलिंग मेथड ही खूप छान मेथड आहे असं सांगितलं. इज इट क्लिअर क्वेश्चन? येस मॅम. ऍडव्हान्टेजेस मध्ये काही सिंपल आहेत, डिसएडव्हान्टेजेस बघू आपण काय आहेत थोडेसे आणि मग मेथड्स नेक्स्ट लेक्चरला करू. अजून आहे तर एक दोन नेक्स्ट लेक्चरला मग कम्प्लीट होईल. डिसएडव्हान्टेजेस तेवढे कम्प्लीट कर. डिसएडव्हान्टेजेस चान्स ऑफ बायस. आधीच आपण म्हणतो की हा सॅम्पलिंग हे आपण आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे घेतो. म्हणजेच काय आहे ते बायसनेस ते कुठेतरी बघायला मिळतोच. The serious limitation of the sampling method is the involved bias selection, and thereby leads to draw erroneous conclusion. So bias arises when the method of selection of sample employed is faulty. कारण आपण faulty जर सॅम्पल सिलेक्ट केले तर आपल्याला ऍक्युरेट रिझल्ट मिळेल का, नाही. So relative small sample properly selected may be much more reliable than large sample poorly selected. जर तुम्ही खूप लार्ज सॅम्पल घेतलेला आहे पण ते प्रॉपर नाही घेतलं, पुअर घेतलं तर रिझल्ट कसं असेल, रॉंग असेल. सो बायसनेस मुळे तुम्हाला डिसएडव्हान्टेजेस होऊ शकतात. सेकंड पॉइंट, डिफिकल्टीज इन सिलेक्टिंग द ट्रुली रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल. आपण म्हणू ओके हा कसा आहे, ट्रू रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल आहे, काय उपयोग तुमच्याकडे, तो ट्रू आहे याचा, ते आहे का, नाही.
म्हणजेच काय आहे तर difficult to select the truly representative sample produce reliable and accurate result only when they are representative of the whole group. आपण स्वतःच डिसाइड करतो दिस इज द ट्रू रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल, पण याच्यासाठी काही मेजरमेंट आहेत का किंवा याच्यासाठी काही स्टँडर्ड आहे का? नाही. सो असे डिसएडव्हान्टेजेस तुम्हाला बघायला मिळू शकतात. So selection of truly representative sample is very difficult when the phenomena under study are a complex nature. जर तुमचा फिनॉमिना हा कॉम्प्लेक्स नेचरचा असेल तर मात्र तुम्हाला ट्रू रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल मिळतील असं नाही. इनएडिक्वेट नॉलेज इन द सब्जेक्ट, जे की फार मॅटर करतं सॅम्पलिंग मध्ये आणि याचा खूप सारा इम्पॅक्ट तुमच्या रिसर्च वरती बघायला मिळतो. So use of sampling method require the adequate subject specific knowledge in sampling technique. So sampling involves statistical analysis and calculation of the probable error. So when the researcher lack of specialized knowledge in sampling, it may commit serious mistake. आणि ऑब्विसली म्हणता येईल आपल्याला की तो काय करेल तर मिस्टेक करेल जर आपल्याला सॅम्पलिंगचं नॉलेजच नाहीये, जर आपल्याला स्ट्रॅटा म्हणजे काय माहित नाहीये, आपल्याला युनिट म्हणजे माहित नाहीये, सॅम्पल फ्रेम म्हणजे माहित नाहीये, आपल्याला पॉप्युलेशन म्हणजे काय माहित नाहीये. दिस इज द बेसिक रिक्वायरमेंट ना, बेसिक नॉलेज रिगार्डिंग सॅम्पल. काहीतरी गेलो पॉप्युलेशन मधून नंबर ऑफ रिस्पॉन्डंट सिलेक्ट केले, सो दिस इज नॉट अ गुड सॅम्पलिंग. म्हणजे तुमच्याकडे ऍडिक्वेट नॉलेज तरी असणं महत्वाचं आहे, प्रॉपर नॉलेज असणं महत्वाचं आहे रिगार्डिंग सॅम्पलिंग. सो इन ऍडिक्वेट नॉलेज इन द सब्जेक्ट जर असेल तर मात्र तुम्ही काय करू शकाल इथे कमिट सिरियस मिस्टेक. Changeability of unit. When the unit of population are not inhomogeneous, the sample techniques will be unscientific. जसं आपण काय सांगितलं बरं, सॅम्पल हे कधी आपण प्रिपेअर करणार आहोत, फ्रेम करणार आहोत किंवा सिलेक्ट करणार आहोत, तुमचं होल पॉप्युलेशनचे कॅरेक्टरिस्टिक हे होमोजिनियस असायला हवीत, पहिली रिक्वायरमेंट है ना. जर तुमच्या पॉप्युलेशनचे कॅरेक्टरिस्टिक हे काय आहेत तर नॉट होमोजिनियस, दॅट मीन्स हिट्रोजिनियस, आणि तिथे तुम्ही सॅम्पल सिलेक्ट करायला गेलात सो हे अनसायंटिफिक होईल. सो इन सॅम्पलिंग the number of here in sampling method here we just or we prefer the homogeneous characteristic of the population and then select the sample. म्हणजे त्याच्यानंतर आपण सॅम्पल हे काय करू शकतो सिलेक्ट करू शकतो. त्याचबरोबर आणखी कशावरती डिपेंड आहेत, फॉर एक्झाम्पल हिअर वी कन्सिडर हाऊ मेनी रिस्पॉन्डंट फ्रॉम होल पॉप्युलेशन. तुम्ही किती, जसं सांगितलं नंबर ऑफ पॉप्युलेशन म्हणून तुम्ही किती रिस्पॉन्डंट कन्सिडर केलेले आहेत, सिलेक्ट केलेले आहेत, याच्यावरती सुद्धा काय असणार आहे डिपेंडेबल असणार आहे. सो इम्पॉसिबिलिटी ऑफ सॅम्पलिंग. सो डिराइविंग द रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल इज डिफिकल्ट व्हेन इट इज द युनिवर्स इज टू स्मॉल और टू heterogeneous. In the case the census study is the only alternative. म्हणून काय सांगितलेलं आहे, सो इम्पॉसिबल सॅम्पलिंग असेल तर तुम्ही काय करा, सेन्सस स्टडी करा आणि त्याचे मग होमोजिनियस कॅरेक्टरिस्टिक फ्रेम करा आणि मग त्याच्यानंतर सॅम्पल सिलेक्ट करा. सो दिस इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग अँड लेंथी प्रोसेस. जर तुमचे हिट्रोजिनियस कॅरेक्टरिस्टिक असतील, हिट्रोजिनियस सॅम्पल असेल तर. ओके, सो इम्पॉसिबिलिटी ऑफ सॅम्पलिंग कधी इम्पॉसिबल असेल, जर तुमचे कॅरेक्टरिस्टिक, जर तुमचं पॉप्युलेशन ही हिट्रोजिनियस असेल तर. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. So our next question is methods of sampling. So आपण तो नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करू. थँक्यू.